नाही, आता कुठलंही कारण चालणार नाही. आतापर्यंत तू माझ्या प्रेमाचा शस्त्र म्हणून वापर केलास ना, पण आता नाही. आणि आता जर पैसे हवे असतील तर कमवावे लागतील, तेही या कार्यालयात काम करून. मी कोणतंही काम करणार नाहीये आणि तुम्ही माझे बाबा आहात. त्या हिशोबाने तुमचं जे काही आहे ना ते माझं पण आहे बाबा. जे काही माझं आहे ते तुझंच आहे, पण ते माझ्या मरणानंतर. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाही तुला. मी कोणतंही काम करणार नाहीये बाबा. ठीक आहे, काम नाही करू शकत, पण बघू तर शकतोस ना की कोण काम व्यवस्थित करताय की नाही. आता जर तुम्ही मला पैसे नाही दिले ना तर इथे कारखान्यामध्येच मी माझा जीव देईन. हे बघा, मला पैसे द्या. माझे मित्र माझी वाट बघतायत. हे बघ सूरज, या अशा खोट्या मोठ्या धमक्या देणं बंद कर आणि सुधरून जा. जर तू कार्यालयात मला मदत केली नाहीस तर तुला काही पैसे मिळणार नाही. तुम्ही असं ऐकणार नाहीये. थांबा, बघालच आता. आता मी माझा जीव देतो. चाल सरक. छोटे मालक सोडा. बाबा, तुम्ही तर मला चांगलंच ओळखता ना की मी किती हट्टी येते, आणि माझ्या मृत्यूला जबाबदार तुम्हीच असणार. जाऊ द्या ना शेठजी, पोरगा हा पैक देऊन द्या. अहो काय करताय तुम्ही? असं करू नका, करू नका असं. तुमचे बाबा आहेत. कोणी माझ्या जवळ येऊ नका. आज सगळे संपवून टाकतो मी. सगळे समजतंय मला. तुम्ही या भीमरावाचं म्हणणं ऐकता ना बाबा? काही फायदा होणार नाहीये, फक्त पश्चाताप होईल तुम्हाला. आणि भीमराव, तू अरे कोण आहेस? कोण तू? तुझी आई मेली, तुझे बाबा तुला सोडून निघून गेले, आणि त्याचा सूड तू आमच्यासारख्या स्पृश्य लोकांकडून घेणार? हेच पाहिजे ना तुला की मी आणि बाबा आम्ही वेगळे व्हावेत? ठीक आहे, आज हेच होईल. आज एका अस्पृश्य मुलामुळे एक बाप आपल्या मुलाला गमावून बसणार. संपूर्ण जग बघणार आहे आज. आता मला मरण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. भीम, ह्यो खुळा काय बी करू शकतोय. जर याने स्वतःच लटकवून घेतलं तर त्याचा दोषी तू असशील. ह्याचा मारेकरी तूच ठरशील. तूच शेठजीला पैकन देण्यासाठी सांगितलं होतंस. तुम्हासनी त्याला भीतीतनं निघून जाणीव करून द्यावी लागेल का तो तुमचा पोरगा आहे आणि तुम्ही त्यांचे बाबा. लवकर द्या पैसे, नाहीतर बघाच मग. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे. भीम, थांबव हे. तुम्ही ह्यांचं ऐकत बसा, मी तर चाललो. हे बघा, संपवणं सोपं आहे पण निर्माण करणं लय कठीण आहे. ए, ज्ञान नको देऊस मला. आता तुला जे करायचं ते कर. मी एकही पैसा तुला देणार नाही. हा म्हणतो म्हणून ना, तर मी आता मरणार नाही. आधी हे सगळं संपवणार आहे मी, आणि मग उत्पन्न करायला हिम्मत लागते, संपवण्यासाठी नाही. हे राम राम माझ्या भावापासनं. आनंद दादा, यांना जे करायचं आहे करू दे. काय करणार तुम्ही? मला धक्का देऊन खाली पाडाल ना, मी परत उठेन. परत धक्का द्याल ना, मी परत उठेन. तोपर्यंत उठत राहीन जोपर्यंत माझा जीव जात नाही. आणि जर मी मेलो ना तर तुम्ही गुन्हेगार ठराल. स्वतःचा जीव घेणं वेगळी गोष्ट आहे आणि कुणाचा गुन्हेगार बनणं वेगळी गोष्ट आहे. द्या ना धक्का, द्या. इथे काम करून घे ना की काम बिघडव. चांगलं काम केलंस तर येऊन संध्याकाळी पैसे घेऊन जा, नाहीतर 1 रुपया नाही मिळणार. आणि तुम्ही सगळे आपलं आपलं काम करा. अरविंद, ही दोरी काढून घे. छोटे मालक, तोच भीमराव हाय ज्यानं शेठजीला नका देऊ असं सांगितलं. शेठजीला भडकवतो, नाहीतर शेठजीने तुम्हाला पैका दिलं असतं. तो जेव्हापासनं आलाय तेव्हापासनं कामामध्ये नाक खूप सत असतो. आणि तुमचे बाबा हा जे सांगतो तेच ऐकतात. कामाचा हिशोब काय बघायला लागला, स्वतःला कारखान्याचा मालक समजायला लागला. याला तर मी दाखवतोच की मालक कोण असतो आणि नोकर कोण आहे. रामजी, यो माझा पोरगा आहे. आजपासून यो बी इथंच काम करेल. अहो पर हा तर अजून लय लहान आहे आणि तुम्ही याला का काम करायला सांगताय? हे बघा, माझी
तब्येत बरोबर नसते बघा. दुपार वाता वाता मी लयच थकून जातो, म्हणून दुपार झाल्यावर हा काम करायला येईल. अहो पण आता तर ह्याचं शिक्षणाचं वय आहे. जा याला शाळेत पाठवा, चांगलं शिकवा, मोठं करा. लय झालं याचं शिक्षण घेणं, आणि यो उपाशी थोडी शिकल. उपाशी मरल्या परेस कमीत कमी आपलं पोट तरी भरेल ना. हे बघा, मी शेठजी संग बोलतो, तुमच्या कामाला कमी करण्याचा प्रयत्न करतो, पर तुम्ही याचा अभ्यासानं शिक्षण बंद नका करू. अहो हा कुठं शिकून सवरून भीमराव होणार आहे? कशा पाहिजे याला शिकव. तुम्ही भीमरावाला कसं ओळखता? अहो तो शाळेमध्ये पहिला आला होता, म्हणून इंग्रजी मेजवानीत बी तो सहभागी झाला होता. याला सांगितलं होतं की त्याच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यानं हरवलं होतं. आणि कसं आहे ना रामजी, भीमराव तर कुणी एखादाच बनतो. अस्पृश्य समाजाचा पोरगा आहे, पर अभ्यासात लय हुशार आहे. अरे हे सौता पण साताऱ्यातून आले आहेत, यानं बी ऐकलं असेलच भीमरावाबद्दल. असं तर तुम्ही साताऱ्यावर नाही तर आले आहात का? मग तुम्ही भीमरावच ओळखत असाल. तो तर माझा एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कुणालाही स्वतःच्या जातीबद्दल सांगू नका. चांगला पोरगा आहे, मेहनती आहे. अहो तो तर अस्पृश्य समाजाचा पोरगा आहे, तुमच्याशी कुठे बोलणार आहे तो? पर खरंच लय हुशार आहे. हा, पर हे तर चुकीचं आहे ना की कुणी कुणीच भीम बनतोय. कष्टानं सातत्य असेल तर कोणी बी भीम बनू शकल. म्हणून जा आता त्याचं शिक्षण पूर्ण करा. जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या मुलाला कधीही हे म्हणू नकोस की तू हे कधी बनू शकत नाहीस, ते कधी बनू शकत नाहीस. त्याला नेहमी हे सांग की तो काहीही बनू शकतो. ठीक आहे ना? होय. जा. चल बाळा जाऊया. आणि हो रामजी, तुम्ही आपल्या जातीबद्दल न सांगून खूप चांगलं केलं. यापुढेही लक्षात ठेवा, आपल्या जातीबद्दल कुणालाही सांगू नका. ठीक आहे? आणि हो, मी जरा तलावाकडे जाऊन येतो, बघून येतो खोदकाम कसं चालू आहे. रामजी, पुरंजन, तू इथं? तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. तू स्वतःची जात लपवलीस. इकडे इकडे ये. कसं वाटतंय चांगली वस्त्र घालून? महाराज लय झाक वाटते. असं वाटते जसं देवाची विशेष कृपा झाली आहे. माध्यम कोण होतं? तुम्ही महाराज, तुम्ही. तर मग जा आणि लोकांमध्ये प्रचार कर की आम्ही त्यांची दुःख नष्ट करू शकतो, अगदी तशीच जशी तुझी दुःख नष्ट केली. देवापर्यंत आवाज पोहोचवण्याचं आम्ही माध्यम बनू शकतो, ज्या आवाजाला देव कधीही नाकारू शकत नाही. आणि देवाच्या कृपेने आज प्रत्येक दुःखाची औषधं आमच्याकडे आहेत. जा जा जा, सांग लोकांना. होय महाराज, नक्की सांगतो महाराज. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. महाराज समद्यांचंच कल्याण करू शकतात. महाराज समद्यांचं दुःख नष्ट करू शकतात. म्या समद्यांना सांगणार महाराज, समद्यांना सांगणार म्या. भीमराव, आता खरा संघर्ष सुरू झालाय तुझा.
बाकीच्या काम करणाऱ्या लोकांचं काम वाढवत आहात. त्या लोकांनी तुमचं काय बी बिघडवलं नाही आहे. तुम्ही असं नका करू. ए तू लांब राहा. तू विसरलास का की तुझा समाज कोणता आहे? खबरदार जर माझ्या जवळ पण आलास तर तुझी सावली पण आमच्यावर पडली नाही पाहिजे. हे सगळं तू बिघडवलंयस. पण लक्षात ठेव, तू माझ्या बाबांना गंडवू शकतोस पण मला नाही. आणि तू माझी बरोबरी करणार आहेस. स्वप्नात पण माझ्या बरोबरीला पोचू नाही शकत तू. माझ्या पायाच्या धुळीचा कण पण नाहीयेस तू. समजला? तुला जेवढं उडायचंय तेवढं उड. जा, जे काम करायचंय ते कर. जा जा. मला ज्ञान द्यायची गरज नाहीये. चला सगळे आपापलं काम करा. चला. ए तू पण जा ना. हा, ज्यांना आम्हा समद्यांना समजवलं की आपल्या समाजाचा गर्व कसा करायचा, त्योच आता स्वतःचा समाज सांगायला असतोय. पुरंदर माझं एकदा ऐकून तरी घे. नाही ऐकायचं का? मी तुझं काय बी ऐकू? तू आज जे काय केलंय ना त्यामुळं मला खरंच खूप लाज वाटते हाय. आणि आता तर मला तुला हात लावायला बी भीती वाटते, कारण तू आता स्वतःची जात मोठी बनवली आहेस ना. मित्राची चूक दिसली, हतबलता नाही दिसली. जिजाबाईनं समद्यांसमोर सांगितलं की आम्ही स्पृश्य जातीचे आहोत. मग त्यावेळेला मी काय सांगणार होतो? जर खरं सांगितलं असतं तर त्यांनी जिजाबाईला सोडलं असतं का? तरी बी मी विचार केला, नंतर सांगतो म्हणून. पण शेठजी नको म्हणले. आता नोकरी नको करू तर काय करू? घर कसं चालू तू सांग. रंजन, लगीन करून मी बसलोय र. रामजी, मला माफ कर. कदाचित या समध्या गोष्टींसाठी जबाबदार मीच आहे. मी आज तर तुला हट्ट करून हे लगीन करायला लावलं, म्हणून मला तू माफ कर आता. नाही पुरंजन, पुढचा विचार करावा लागेल. ते जाऊ दे. हे सांग, भीम कसा आहे? ए थांब. काय केलं तुम्ही? मालक सर्व काही आपल्या मर्जीने करतो. तू आपलं काम कर. चल. आणि हा सर्व हिशोब मला अचूक पाहिजे. समजलं तुला? पर हे समद भिजलं आहे, हे ठीक कसं होईल? बघू नकोस, काम कर. मला अचूक काम पाहिजे. जसं करायचं तसं कर. जा. अरविंद, जा पाणी घेऊन ये. खूप तहान लागली मला. महाराज, महाराज तो काय झालं? महाराज तो भिकारी गावात घरोघरी जाऊन भीक मागत होता आणि आज अचानक नवीन कपडे घालून आनंदाने तुमच्या नावाचा जयघोष करत चालला होता. मग त्या भिकाऱ्याला नवीन वस्त्र आणि आनंदी राहण्याचा अधिकार नाहीये? आहे ना महाराज, का नाही? पण मी हा विचार करत होतो की त्याच्याकडे नवीन कपडे घेण्यासाठी पैसे आले कुठून? जर तो आमचा जय जयकार करत होता तर नक्कीच आम्हीच त्याच्या आयुष्यात काहीतरी केलं असणार ना.
कळलं महाराज. तुमच्या आशीर्वादाशिवाय कुठलाही माणूस सुखी आणि आनंदी राहू शकतो? ही सगळी देवाची आणि तुमची कृपा आहे महाराज. आता हे खुशामत करणं बंद करा आणि पुढचा काही विचार करणार आहात का नाही ते सांगा. त्या भीमराव आणि त्याच्या कुटुंबापासून तुम्हाला वाचवण्याची जबाबदारी फक्त आमचीच आहे का? नाही महाराज, पण मी काय करू महाराज? तुम्हीच काहीतरी मार्गदर्शन करा. पैशांचा बंदोबस्त करा. काय? पैशांचा बंदोबस्त करा. जर थोडेसे पैसे दिल्याने एक भिकारी आमचा जय जयकार करत असेल तर साताऱ्यामध्ये तर खूप गरजवंत आहेत जे भलेही भीक मागत नसतील पण तरीही त्यांच्याही खूप गरजा असतील. जर त्यांना पैसे दिले गेले तर ते सुद्धा आमचा जय जयकारच करतील. पण महाराज, मी पैसे कुठून आणणार? ते सगळं तुम्हाला माहिती. आम्हाला फक्त पैसे पाहिजेत, पैसे. जेणेकरून गरजू सातारकर ओरडून ओरडून आमचा जय जयकार करतील. आणि जेवढा तो जय जयकार मोठ्याने निनादेल तेवढंच मोठं आव्हान त्या भीमराव आणि त्याच्या समाजासमोर उभं राहील. आणि मग तो भीमराव आणि त्याच्या समाजाचे सगळे लोक जरी आले तरी ते आम्हाला इथून काढू शकणार नाही. ते तर ठीक आहे महाराज, पण मी इतक्या पैशाची जुळवाजुळव कशी करणार? बघा तुम्ही, आता या सगळ्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. आम्हाला सगळी माहिती आहे की तुमच्याकडे किती पैसे आहे आणि गरज असल्यावर आम्ही ते सगळे पैसे घेऊ शकतो. मग तुमची मर्जी असो वा नसो, कारण आमच्याकडे असे खूप लोक आहेत जे तुमच्या सारख्यांना लुटू शकतात. समजलं का शेठ धनसुखलाल? महाराज असं पण करू शकतात? जर का महाराजांच्या मनात आलं तर मी माझे पैसे पण वाचवू शकणार नाही. मला काही ना काही मार्ग शोधावा लागेल, नाहीतर हा आता भीमराव जाओ की न जाओ माझं काही खरं नाही. हे काय झालंय? तुमच्या या कर्मचाऱ्याने हिशोबाची वही खराब करून टाकली. हे भीमनं खराब केलं नाही, हे तुमच्या पोराने पाणी टाकून खराब केलेलं आहे. हा, कोणीही केली असो पण खराब तर झालीच ना. तसंही आई सांगत असते की तुम्ही ह्याची आणि ह्याच्या बापाची खूप स्तुती करता आणि ते तर मी बघितलंच आहे. पण आता मला हे बघायचंय की आता ह्याच्यात काय वैशिष्ट्य आहे. हे तू बरोबर नाही केलंस. काम करणं म्हणजे काम खराब करणं नसतं. तुझ्या वागण्याने असं जर काम खराब होत असेल तर माझा धंदा बंद होईल ना. तेच ना बाबा, तुम्ही मला पैसे द्या, तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळा, मी माझं आयुष्य जगतो. तेच बरं राहील. नाही शेठजी, यांनी असं काय बी केलं नाही आहे ज्यामुळे नुकसान झालं आहे. आणि हे जे बी झालं आहे ते म्या सगळं झालंय बरोबर? नाही शेठजी, झालं तर नाही पण म्या करतो. अरे पण कसं? शेठजी, मी समद वाचलं आहे आणि मला समद ध्यानात आहे. मी लिहितो. काय बी सांगतो हा. 10 पानाचा हिशोब यासनी पाठ बी झाला. तुम्ही कागद आणि लेखणी आणून द्या, मी आत्ता लिहितो समदा हिशेब. भीम, ते तर सगळं ठीक आहे, पण हे सगळं कसं लिहिणार तू? प्रयत्न तर करू द्या.
कदाचित होईल बी. हे घे ली, आम्हाला पण बघू दे की किती हुशार आहेस तू. राष्ट्र संविधानाचा तूत शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूत सूत्रधार. पुरंजन, तू भीमाला समजाव की या जगामध्ये महाराजासारखा एकच नाही आहे. असे हजारो महाराज आहेत. एक महाराज गेला तर दुसरा महाराज येईल. त्यामुळे त्यासनी गावातून हाकलून काय फायदा. पर रामजी, हे तुम्हासनी बिठाव आहे की भीम स्वतःच्या तऱ्हेने विचार करतो आणि जगतो बी. आणि त्यासनी संघर्ष कराया आणि संकटापासून लढणं हे समजा तूच तर शिकवलं आहे. आधीची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. आता तो एकटा आहे. आनंद त्याच्या संग राहू शकेल, पर बाळा कदाचित त्याच्या सोबत नाही राहणार. तो भीमावर प्रेम नक्कीच करतो, पर भीमाच्या लढाईत प्रत्येकी तो साथ नाही देऊ शकणार. रामजी, मला बी वाटतं की भीमने शिकावं सवरावं, पर आपल्या सांगितल्यानं तो ऐकणार बी नाही. जर समजून ऐकत नसल तर पुरंजन फक्त प्रार्थना कर की हे समजा ठीक झालं पाहिजे. माझं कुटुंब आता 2 भागात वाटलं गेलंय. ते पुण्यांदा एकत्र येऊ देत, समधी एका जागी येऊ देत. मग बघ, समजा पहिल्यासारखं ठीक होईल. आणि असं का होऊ देणार मी? जर एक संघ राहायचं होतं तर इथं कशा पायी आणलं मला? तुम्ही तुमच्या बायको संघ खोटं बोलताय, घात करताय माझा तुम्ही. जिजाबाई, ही काय पद्धत आहे स्वतःच्या नवऱ्या संग बोलायची? माझ्या नवऱ्या संघ कसं बोलायचं आता तुम्ही मला शिकवणार आहे. आणि तुम्हीच माझं लगीन लावलं होतं ना. आता लपून छपून माझ्या नवऱ्याला भेटून माझं घर तोडताय वय. जिजाबाई, घर नेहमी घरच्या लोकांमुळेच तुटतं. जिथपर्यंत घराच्या लोकांसंग राहायची इच्छा असेल तोपर्यंत त्या घराला कुणी बी तोडू नाही शकणार. आणि जिजाबाई, घर तू तोडलं आहे, म्या नाही. म्या काय विचार करून लगीन लावलं होतं आणि तू काय केलंस? तर मग काय विचार केला होता? लग्न झाल्यावर जिजाबाईला जसं आपण बोलू तसं ती करेल का? नाही, अजिबात नाही. पर यालाच तर म्हणतात स्वतःचं घर स्वतःच्या हातानं तोडणं. भविष्यात तुम्हासनी भीमराव आंबेडकरांची आई म्हणून ओळख मिळाली असती, जर तू चांगली राहिली असती तरच. पर तू तर स्वतःलाच भीमची सावत्राई बनवून घेतला आहे. वय ठीक आहे. आणि ह्या पुढं यांना लपून छपून भेटायची काही गरज नाही आहे. जिजाबाई, विसरून जा की हा तुझा कोण आहे. पर हे ध्यानात ठेव की हा माझा मित्र आहे. त्याचा मान ठेव. माफ करा मला, पर तुम्ही बी हे विसरू नका की ते तुमचे मित्र आहेत आणि म्या तुमची बायको. आणि तसं बी तुमचे मित्र बनून ना आलेत हे इथं. भीमचा पक्ष घेण्यासाठी आले. जमलं तर जिजाबाई, माझी एक गोष्ट ध्यानात ठेवा. खरं तर काय आहे की तू भीमरावला ओळखलंच नाही. तो भीमराव आहे. आज त्यानं तुझ्यासाठी स्वतःच्या बाबासनी सोडलाय. आणि उद्या जर तू अडचणीत असशील ना
बघ, झालं समाधान. बघ आणि समजून घे, या वयात भीमराव काय करतोय आणि तुझं इतकं वय झालं तरीही या वयात तू काय करतोय. बाबा, माझे डोळे उघडलेत. मी आता काम करणार, सकाळपासून संध्याकाळपर्यंत करणार. सकाळी सगळ्यात आधी येणार आणि संध्याकाळी सगळ्यात शेवटी जाणार. बाबा, ही तर लय चांगली गोष्ट आहे. आणि सूरज भाऊ, हळूहळू हे काम करण्यामध्ये तुमचं मन बी लागल बघा. ही तर खरंच चांगली गोष्ट आहे. आज मला तुझ्यामुळे खूप आनंद झालाय. चल, मी तुला सगळे काम समजावून सांगतो. मी आजपर्यंत तुझ्यासाठी जो जो विचार केलाय ते सगळं तुला समजावून सांगतो. हो बाबा, मी तुमचं सगळं म्हणणं ऐकणार आणि कामही करणार. पण तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. आज मी तुझ्या सगळ्या अटी मान्य करायला तयार आहे. बोल, तुला काय हवंय. माझी फक्त एकच अट आहे बाबा. तुम्ही आत्ता ह्या भीमरावाला आणि ह्याचा हा माजोरडा भाऊ आनंद ह्याला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाका. हे काय बोलतोय सूरज तू? वेळ लागलाय का तुला? विचार करा बाबा. जर तुम्हाला वाटत असेल की मी इथे काम करावं तर या दोघांना इथून काढून टाका. घरात खायला अन्न नाही. अन पैक पैक भी नाही हाय. पैक्याचा बंदोबस्त करावा लागल. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय. दुई पाटन के बीच में साबुत बचा